नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या चॅनल आज का नवीनवर। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज का नवीनच्या भागामध्ये आपण अतिशय महत्त्वाची अपडेट बघणार आहोत। IT ॲडमिशनबाबत सर्वात महत्त्वाची मोठी या ठिकाणी अपडेट आलेली आहे। सर्वात महत्त्वाची मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी आलेली आहे। ITIची तुमच्या ठिकाणी 2 लिस्ट लागलेल्या आहेत। त्यापर्यंत तुम्ही जर बघितलं तर IT ॲडमिशनबाबत तुमच्या 2 लिस्ट लागलेले आहे। मागची दुसरी लिस्ट लागली होती बघा, दुसऱ्या प्रवेश फेरीसाठी संस्था व व्यवसाय न्याय निवड यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे व उमेदवारांना SMS द्वारे कळवणे। कधी ही लिस्ट लागली होती तर 17 तारखेला तुमची ही लिस्ट या ठिकाणी जाहीर झालेली होती। यामध्ये बहुतेक मुलांचा नंबर या ठिकाणी लागलेला आहे, भरपूर मुलांच्या ठिकाणी ॲडमिशन झालेलं आहे। अजूनही असे मुलं आहे की ज्यांना या ठिकाणी 65%, ज्यांना 70%, ज्यांना 75%, काहींना 80%, तरीसुद्धा त्या मुलांचा नंबर लागलेला नाही आहे। तर त्या मुलांचा नंबर या ठिकाणी आज लागणार आहे, कारण की आज या ठिकाणी तुमची तिसरी लिस्ट लागणार आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज तुमच्या ठिकाणी तिसरी लिस्ट होती, तर काय झालेलं त्याची अपडेट संपूर्ण माहिती तुम्हाला मी या ठिकाणी समजून सांगतो, जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल। पण त्या अगोदर पटापट सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ लाईक करून द्या, कारण तुम्हाला तर वेळ मिळणार नाही। महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर खाली दिलेल्या लाल बटनावरती क्लिक करायचे, फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे, जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवर फ्रीमध्ये मिळणार आहे। तर बघा तिसऱ्या प्रवेश फेरीविषयी संपूर्ण माहिती आपण बघूया। तर बघा तिसऱ्या प्रवेश फेरी, तर तिसऱ्या प्रवेश फेरीसाठी ऑनलाईन पद्धतीने व्यवसाय व संस्थानिहाय विकल्प व प्राधान्य सादर करणे व उमेदवाराने नव्याने विकल्प सादर न केल्यास उमेदवाराने पूर्वीच्या प्रवेश फेरीमध्ये सादर केलेले जुनेच विकल्प या प्रवेश फेरीमध्ये विचारात घेण्यात येतील। म्हणजे जर का तुम्ही नवीन ऑप्शन फॉर्म भरला नसेल तर तुम्ही दुसऱ्या लिस्टसाठी जे तुम्ही ऑप्शन भरले होते ह्यासाठी तेच ऑप्शन तुमचे ह्या फेरीसाठी सुद्धा ग्राह्य धरले जातील, असं त्यांनी सांगितलेलं आहे। आता बघा तुमच्या ठिकाणी आज तिसरी लिस्ट होती, तुम्ही या ठिकाणी बघू शकता, डेटही तुम्हाला पाहायला मिळते। डेट काय दिले बघा, 27 तारीख दिली आहे, तुम्ही या ठिकाणी बघू शकता। आणि आजची जी डेट आहे तर आज तुमच्या ठिकाणी ही तिसरी लिस्ट जाहीर होणार होते। आता बघा या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर तिसऱ्या प्रवेश फेरीसाठी संस्था व व्यवसाय न्याय निवड यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे व उमेदवारांना SMS द्वारे कळवणे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे। आणि ही लिस्ट तुमची कधी लागणार आहे, सायंकाळी 5 वाजता ही लिस्ट तुमची लागणार आहे। तर ज्या विद्यार्थ्यांना अजूनपर्यंत या ठिकाणी SMS आले नसतील, कारण की तुम्ही जर बघितलं सायंकाळी 5 वाजता जरी तुमची ही लिस्ट लागणार असते तरी त्याच्या अगोदर तुम्हाला SMS येत असतात, बहुतेक वेळ असं होत असतं। तर आतापर्यंत 2-3 मुलांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे की सर मला ठिकाणी SMS आलेला आहे, सर माझा नंबर लागलेला आहे। बहुतेक मुलं म्हणत आहे की सर माझा ठिकाणी नंबर लागलेला आहे, काही मुलांना अजून SMS आलेला नाही आहे। काळजी करू नका, संध्याकाळी 5च्या नंतर तुम्हाला हे SMS येतील, ठीक आहे। बहुतेक मुलांना या ठिकाणी लवकरसुद्धा येऊन जातात। आता बघा ही जो लिस्ट लागलेली आहे तर ह्या लिस्टमध्ये तुम्हाला काय कळणार आहे, तर ह्या लिस्टमध्ये तुम्हाला कळणार आहे की तुमचा नंबर कोणत्या ITIला लागलेला आहे आणि कोणत्या ट्रेडला लागलेला आहे। बहुतेक मुलांचा नंबर इलेक्ट्रिशियनला लागला असेल, काहींचा फिटरला लागला असेल, काहींच्या ठिकाणी वेल्डरला लागला असेल, तर काहींच्या ठिकाणी मेकॅनिकला लागलं असेल। असे वेगवेगळे ट्रेड आहे, त्यानुसार त्यांचा नंबर लागलेला आहे। आता बघा यामध्ये तुम्हाला SMS येणार आहे। SMS कसं येणार आहे, SMS तुम्हाला काय माहिती मिळणार आहे ते समजून घ्या। तर SMSवर तुम्हाला SMS येईल की तुम्हाला अलॉटमेंट झालं आहे, तुम्हाला ठिकाणी सीट अलॉट झाली असं तुम्हाला मेसेज येईल आणि त्यामध्ये तुम्हाला सांगितलं जाईल की तुमचा नंबर लागलेला आहे। पण तुमचा नंबर कोणत्या ट्रेडला लागलेला आहे, कुठे लागलेला आहे हे तुम्हाला त्या SMSवर कळवलं जाणार नाही आहे। SMSवर फक्त तुम्हाला अलॉटमेंट दाखवलं जाईल की तुमचा नंबर या ठिकाणी लागलेला आहे। पण तुम्हाला चेक कसं करायचं आहे की तुमचा नंबर कोणत्या ट्रेडला लागला आहे किंवा कोणत्या ठिकाणी लागला आहे, तर यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, तर जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्या वेबसाईटला तुम्हाला भेट द्यायची, त्या ठिकाणी जाऊन तुमचा रजिस्टर नंबर तुम्हाला टाकायचा आहे, तुमचा पासवर्ड टाकायचा आहे, लॉग इन करायचं आहे। लॉग इन केल्याच्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी कळणार आहे की तुमचा नंबर कोणत्या ITIला लागलेला आहे आणि कोणत्या ट्रेडला लागलेला आहे हे तुम्हाला त्या ठिकाणी कळणार आहे। म्हणून विद्यार्थी मित्रांनो, काळजीपूर्वक ही माहिती बघायची, ऑनलाईन चेक करून घ्यायची की कुठे लागलेलं आहे, कोणत्या ट्रेडला लागलेलं आहे आणि मग तुम्हाला ॲडमिशन करायचं आहे। नाहीतर बहुतेक विद्यार्थ्यांना आवडीचा ट्रेड मिळत नाही आहे, म्हणून बहुतेक विद्यार्थी ॲडमिशन करत नाही आहे। पण यामध्ये एक नियम दिलेला आहे, तो नियम तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे। नियम असा आहे की जर का तुम्हाला पहिल्या 5 विकल्पापैकी किती तुम्ही ठिकाणी बघू शकता, पहिल्या 5 जे विकल्प ह्यापैकी जर का तुमचा नंबर लागला असेल तर तुम्हाला ॲडमिशन करणं गरजेचं आहे। म्हणजेच तुम्हाला करणं गरजेचं आहे, ॲडमिशन करावंच लागणार आहे। जर का तुमच्या पहिल्या 5 विकल्पापैकी जर का नंबर लागला असेल तर तुम्हाला ॲडमिशन करणं हे गरजेचंच आहे, लक्षात घ्या। कारण की तुम्हाला ह्या 5 विकल्पापैकी जर का तुमचा नंबर लागला असेल, जर तुम्ही ॲडमिशन नाही केलं तर तुमचा नंबर पुढच्या प्रवेश फेरीसाठी म्हणजेच 4थ्या राऊंडसाठी तुमचा विचार केला जाणार नाही आहे, तुम्हाला सरसकट बाद केलं जाईल। तुम्हाला नवीन मग फॉर्म भरावा लागणार आहे 5व्या राऊंडसाठी, 4थ्या प्रवेश फेरीमध्ये तुम्ही सहभागी होऊ शकत नाही। जर का तुमचा पहिल्या 5मध्ये नंबर
नंबर लागला असेल तर ॲडमिशन करावंच लागणार आहे. आणि जर का पहिल्या 5मध्ये तुमचा नंबर लागलेला आहे आणि तुम्ही ॲडमिशन नाही केलं तर तुम्हाला पुढच्या प्रवेश फेरीमध्ये सहभागी होता येणार नाही आहे. आणि जर का तुमचा नंबर पहिल्या 5 सोडून पहिले 5 ऑप्शन जे तुम्ही निवडले होते ते सोडून 6 पासून ते 100पर्यंत कोणत्याही ऑप्शनपैकी तुमचा नंबर लागला असेल, मग 70व्या ऑप्शनला नंबर लागला असेल किंवा 7व्या ऑप्शनला नंबर लागला असेल, 8व्या ऑप्शनला नंबर लागला असेल, मग आता तुम्हाला तो ट्रेड आवडीचा मिळाला नसेल, मग तुम्ही म्हणाल की माझा नंबर वेल्डर लागला, माझा नंबर या ठिकाणी मेकॅनिकला लागला, कोपाला लागला, मला मेकॅनिक नको आहे, कोपा नको आहे, वेल्डर नको आहे असं तुम्ही म्हणाल, मग तुम्ही ॲडमिशन नाही केलं तरी चालणार आहे. कारण की तुमचा नंबर पुन्हा एकदा 4थ्या लिस्टमध्ये लागू शकतो. तुम्हाला 4थ्या लिस्टसाठी या ठिकाणी तुमचा विचार केला जाईल. पण जर का पहिले 5 ऑप्शनपैकी नंबर लागला असेल तर ॲडमिशन करून घ्यायचं आहे. कारण की पहिल्या 5मध्ये जर का नंबर लागला तर ॲडमिशन करावंच लागतं. नाही केलं तर त्यातही काही हरकत नाही, तुमची इच्छा, तुम्ही नाही केलं तरी चालेल. पण पुढच्या प्रवेश फेरीसाठी तुम्ही बाद असणार आहात, ही गोष्ट त्यांच्याकडे असते. म्हणजेच काय, जर का तुमचा पहिल्या 5पैकी नंबर लागला आणि तुम्ही ॲडमिशन नाही केलं तरी चालेल, तुम्हाला या ठिकाणी ते जबरदस्ती करणार नाही की ॲडमिशन करूनच घ्या. पण जर का पहिल्या 5पैकी तुमचा नंबर लागला आणि तुम्ही ॲडमिशन नाही केलं तर तुम्हाला पुढची जी फेरी 4थी फेरी तर यामध्ये तुम्हाला सहभागी होता येणार नाही आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. आणि हे पहिले 5 ऑप्शन सोडून जर का 6 पासून ते 100पर्यंत कोणत्याही ऑप्शनला नंबर लागला आणि तुम्ही ॲडमिशन केलं नाही केलं हे तुमच्यावरती, ते पुढच्या प्रवेश फेरीसाठी तुमचा विचार करतील. ठीक आहे, हे तुम्हाला समजलं असेल. तर तुमची आज या ठिकाणी लिस्ट लागणार होती सायंकाळी 5 वाजता. बहुतेक मुलांना SMS यायला सुरुवात झाली आहे. आज जर का तुमची इच्छा असेल की लाईव्ह येऊन सर आमची लिस्ट चेक करून द्या, तर मी आज या ठिकाणी लाईव्ह येणार तुमची लिस्ट चेक करण्यासाठी. तर सर्वांनी कमेंट करा की सर लाईव्ह या, मी नक्की लाईव्ह येईल आणि तुमची लिस्ट चेक करून देणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना वाटत असेल की सर लाईव्ह या, आमची लिस्ट चेक करून द्या, तर लाईव्ह येऊन मी तुमची लिस्ट चेक करून देणार आहे. फक्त कमेंटमध्ये लिहून पाठवा की सर लाईव्ह या. ठीक आहे, एवढंच लिहून पाठवायचं आहे. तुमची संपूर्ण लिस्ट मेडिकल फ्रीमध्ये चेक करून देणार आहे ऑनलाईन. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की लिहून पाठवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.